नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कटची कटिंग बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 38 छातीची प्रिन्सेस कट कटिंग दाखवते। तर बॅकचा पार्ट आणि फ्रंटचा पार्ट म्हणजे दोन्हीही मी सोबत कटिंग करते आणि त्यातून काय काय आपण चेंजेस करतो ते पण दाखवते। अशा प्रकारे मी एक बॅकला एक फ्रंटला असे मी दोन पेपर सोबतच घेतले। आजच्या मापाची उंची 14 आहे, तर त्यात एक मिळून आपण 15ची करू। 15ची झाली की आपण कमरचं माप टाकू। कमर आहे 33 इंच, तर 33चा चौथा भाग 8.25 इंच, इथे 8.25 इंचावरती मार्किंग करू। त्यानंतर 2.5 इंच इथे मी काय चेंजेस करते ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा। मी बॅक पार्टमधून चेंज करून फ्रंट पार्ट पण यातूनच काढील। तर हे कमराचे माप टाकून झालेले आपले। शोल्डर टाकायचं आहे, तर 13 इंचाचं शोल्डर आहे, तर 13मधनं 3 मायनस केल्यानंतर आपल्याला 10 इंच शिल्लक राहतं, तर त्याच्या 10चे निम्मे करायचे म्हणजे 5। हे झालं शोल्डर टाकून। आता आपल्याला मुंड्याचे माप टाकायचे। मुंड्याचे माप आपण छातीचा 6वा भाग करून मुंड्याचे माप टाकतो। तर छाती आहे 38 इंच, 38चा 6वा भाग मी 6.4 वरती मार्किंग करते आणि सरळ रेख मारून घेते। आता इथे आपल्या मुंड्याची खोली झालेली, तर इथं आपण 5 वरती मार्किंग केली, तर इथं पण मोजून घ्यायचं 5 येतंय का नाही। थोडीशी तिरपी रेष झाली मग ती सरळ करून घ्यायची। अशा प्रकारे 38 इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे, तर 38चा चौथा भाग 9.5 इंच, 9.5 इंचावरती मी मार्किंग करते आणि प्लस 1.5 इंच ही मार्किंग जोडून घ्यायची। इथे आपण जे 2.5 इंच घेतलेलं आहे त्यातून 1.5 इंचावरती हे 1 इंच पाठीच्या टक्ससाठी आणि हे 1.5 इंच फिटिंगसाठी। अशा प्रकारे इथे आता मुंड्यासाठी मी 1.5 इंचावरती मार्किंग करते, कारण माप मोठं आहे। आणि त्यानंतर फ्रंट पार्टसाठी 1 इंचावरती करते। अशा या 2 मार्किंग झाल्या। इथे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये दुसरी मार्किंग करायची फ्रंट साईड भागासाठी। अशा प्रकारे या मार्किंग आपण जोडून घेऊ। इकडे पुढे आल्यानंतर इथे एक रेष खाली अशी आपण मार्किंग करीत असतो। मी पेपर फिरवून घेते, आकार द्यायला सोपं जातं। मग इथे मी हे जे माप काढलं आहे त्याच्या अर्ध माप करायचं, निम्म, तिथे एक मार्किंग करून घ्यायची आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे। अशा प्रकारे हा फ्रंटचा पण इथूनच अशा प्रकारे जोडून घ्यायचा। ही जे आपण फ्रंटसाठी ही पुढची मार्किंग काढलेली आहे तिकडनं इथे जोडून घ्यायची। अशा प्रकारे हे मार्किंग आपले तयार झालेले आहेत। आता हे कटिंग करायचे आपल्याला। हे कटिंग झाल्यानंतर फ्रंटला आणि बॅकला आपण काय चेंजेस करू ते मी दाखवते। हा आपला फ्रंट आपण इथेच राहू देऊ आणि हा आपण जो खालचा पेपर काढला हा बॅकसाठी तसाच बाजूला ठेवू। हा जो फ्रंटचा भाग आहे हा आपण दुसऱ्या पेपरवरती असाच आखून घेऊ, कारण मी इथला जरी चेंज तुम्हाला दाखवला तर मी इथे खाली 1 इंच वाढवून घेते, ते तुम्हाला वेगळ्या पेपरवरती काढून दाखवते।
मी वरती सरकून घेते पेपर, म्हणजे तुम्हाला पण कळेल की कशी मी फ्रंटची पेपर कटिंग तयार केलेली आहे. मी टाचण्या लावून घेते. आखून घेण्यापेक्षा टाचण्या लावून तुम्हाला पण समोरासमोर सर्व कळेल. अशा प्रकारे इथे आपण ही मार्किंग अशी न करता, फ्रंटला आपल्याला टक्स टाकायची नीड नसते. फ्रंटला टक्स नसतो, त्यामुळे इथे ही 1 इंचाची आणि इथे ही 1.5 इंचाची ही मापे बदलली जाते. अशा प्रकारे मी आखून घेतलं आहे आणि इथली ही कटिंग करून झाली की मी मग हा पेपर काढून घेईल आणि त्यानंतर इथली तुम्हाला कटिंग दाखवेल. आपल्याला फ्रंटची कटिंग करायची, म्हणून या मार्किंगवरून आपण कटिंग करू. आता इथली मार्किंग बघू आपण. इकडचं क्लिअर झालेलं आहे वरचं. खालच्या साईडने कमरेच्या साईडने आपण कंबर 33 इंच आहे, 33चा चौथा भाग 7.25 इंच. त्यामध्ये आपल्याला 1.5 इंचाचाही टक्स, म्हणजे प्रिन्सेस कटचा टक्स आपल्याला 1.5 इंचाचा घ्यायचा की 1.25चा की 2चा, ते आपण ठरवायचं असतं. कारण हेवी चेस्ट असते काहींची नॉर्मल असते, त्यानुसार तो टक्स ठरला जातो. तर मला 1.25 इंचाचा टक्स इथे घ्यायचा आहे. 1.5 इंचाचा मी नॉर्मल साईजसाठी घेते. मी 1.25 इंचाचा जो टक्स घेणारे आहे त्यासाठी इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करते. आणि परत आपल्याला फिटिंगसाठी आपलं 1.5 इंचाचं जे मार्किंग आहे ते त्या मापाच्या पुढे. अशा प्रकारे आपलं इथे हे माप वाढलं गेलं. इथे आपण अर्ध्या इंचावरती मार्किंग करू. आपला इथला जो टक्स असतो त्या शिलाईसाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ. अशा प्रकारे इथे आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करायची. 3.5 इथे मी 1.25 इंचाचा जो टक्स टाकणार आहे, 1.25 इथे खाली मी 1 इंचावरती खोली घेत असते, तर ही 1 इंचाची मार्किंग केली. आता हे पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे निघालेले. अशा प्रकारे इकडे पण हा पॉईंट डायरेक्ट इकडे जोडायचा. अशा प्रकारे पुढचा गळा 6.5 इंच आहे, तर मी 7 इंचावरती मार्किंग करते. इथं शोल्डरमध्ये अर्धा इंच आपलं दाबून जाते. इथे 2.5 इंचावरती इथे 1.25 इंच घेते. मार्किंग जोडून घेऊ आणि गळ्याचा आकार देखील देऊन घेऊ. अशा प्रकारे ही गळ्याची कटिंग करून घेते मी. इथे आपल्याला इथला जो पॉईंट काढायचा असतो तो मापानुसारच घ्यायचा असतो. तर क्लायंटचं जे माप असतं, तर माझ्या क्लायंटचं माप 11.5 इंचावरती होतं. खालच्या साईडने इथे 3.5 वरती मार्किंग आलेली आहे आणि खाली 4 इंचावरती. अशी. आणि इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. अशा प्रकारे मुंड्याच्या साईडने आपण डायरेक्ट आकार द्यायला जमत नसेल तर मुंड्याची मार्किंग करून घ्यायची. आपल्याला आकार द्यायला मग सोपा जातो. प्रिन्सेस कटचा आकार अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. इथे आपल्याला
अशा प्रकारे इथली पण अर्ध्या इंचाची आपण इकडे जी वाढवलेली इथे पण आपण जी कटिंग करतो ती मार्किंग करून घ्यायची। अशा प्रकारे मी ही चेंजेस करत असते। तुम्हाला प्रिन्सेस कट मी कसा आखला आणि कसा कटिंग केला तो जर कळाला तर कमेंट करून नक्की सांगा। आणि खूप सोपी पद्धत मी दाखवलेली आहे। माझ्या चॅनलवरती इथून पुढचे आणि इथून मागे देखील खूप असे सोप्या पद्धतीत सांगितलेले व्हिडिओ आहे। डिझाईनचे पण आहे आणि कटिंगचे पण आहे सुरुवातीला, आणि इथून पुढे देखील मी पेपर कटिंग टाकत राहील। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणखी पुढे तुम्हाला कटिंग राहिलेली आहे सांगायची। अशा प्रकारे आपली ही जी कटिंग तयार झालेली आहे, तर ही कटिंग जेव्हा आपण ब्लाऊज पिसावरती म्हणा अस्तरवरती जेव्हा आपण टाकतो तेव्हा इथे आपण अर्धा इंच दोन्ही साईडनी अर्धा इंच वाढवून माप घ्यायचं। म्हणजे आपला प्रिन्सेस कटची जी खोली असते ती खूप प्रॉपर आणि व्यवस्थित आणि कस्टमरला पण खूप छान बसते। तर मी तुम्हाला अस्तरवरती आखून दाखवते। अशा प्रकारे इथे आपण प्रिन्सेस कट आखून घ्यायचा पूर्ण। हा जो प्रिन्सेस कट आपण आखलेला आहे त्यावरती इथे अर्धा इंच आपण मार्किंग करून अर्धा इंच माप वाढवून घ्यायचे, जेणेकरून आपण जेव्हा टीप टाकतो ती टीप आपली अर्धा इंच मधीच येते। आपण हे जे माप काढलेलं आहे ते जेव्हा स्टिच करायला जाऊ परत अर्धा इंच आतमध्ये येतं ते, त्यांनी मग आपला प्रिन्सेस कट व्यवस्थित बसत नाही। म्हणून हे अर्धा इंच वाढवून घ्यायचे। अशा प्रकारे। आणि हा जो भाग आहे आपला फ्रंटचा, या भागाचे देखील इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचे। माझे जे पहिले चॅनलवरचे काही व्हिडिओ आहे त्यामध्ये मी हे अर्धा इंच जे वाढवलेलं नाही आहे, तर ते असं कमी छाती असलेल्या कस्टमरचे जे ब्लाऊज असत्या त्यासाठी ते चालते की आपण अर्धा इंच नाही वाढवलं। हेवी चेस्टवाल्यांना हे अर्धा इंच वाढवून घ्यायलाच लागतं। अशा प्रकारे मी हे अस्तर कटिंग करून घेते। अशा प्रकारे माझी ही अस्तरची कटिंग आणि पेपरची कटिंग पूर्ण झालेली आहे। हा बॅकचा भाग पेपर कटिंग, ही फ्रंटची पेपर कटिंग। आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, तुमच्या माहितीनुसार तुम्हाला जर खूप असा सोपा वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशा प्रकारे सोप्या पद्धतीने मी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत जाईल। थँक्यू।